सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील घुलप यांच्यावर सामूहिक हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली माजी नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल। दिनांक 1 जून 2025 रोजी माजी नगरसेवक यांनी काही कार्यकर्त्यांसह नेरूळ सेक्टर 8 येथील सप्तश्री सोसायटीत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील घुलप यांच्या राहत्या घरी सामूहिक हत्येचा कट रचून हल्ला केल्याची घटना घडली व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 40 ते 50 कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने त्यावेळी घरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। माझं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल की त्यावेळेस माझ्या घरामध्ये कोणीच नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मॉबने माझ्या घरावर जाऊन लाथा मारणे, वल्गना करणे, शिव्या देणे, धमकी देणे। असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या घटनेचा उगम जुने वैमनस्य, गैरसमज आणि अतिउत्साहीपणा यातून झाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले आहे। माजी नगरसेवक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केलेल्या या कृतीतून कायद्यापेक्षा सत्ता मोठी आणि प्रशासनाला आम्ही जुमानत नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याच्या लोकांच्या चर्चेतून दिसून येते। या प्रकरणात माजी नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करत असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असा संदेश नेरूळ पोलीस ठाण्याने या घटनेतून दिला आहे। या घटनेमुळे काही सुशिक्षित नागरिकांनी स्वप्नील घुलप यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत म्हटले आहे, अहंकार, विषय, लोभ, मान आणि क्रोध हे नेहमीच माणसाला वाईट मार्गावर नेतात। अशा प्रवृत्तीमुळे समाजात अशा घटना घडतात असे मत त्यांनी व्यक्त केले आहे। माजी नगरसेवक यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही। नेरूळ सप्तर्षी सोसायटी या ठिकाणी राहत आहे। गेली 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रामाणिकपणे आणि एक शिवभक्त म्हणून माझी या नवी मुंबई नगरीत ओळख आहे। परंतु 1 जून 2025 रोजी एका मित्राचा वाढदिवस असल्या कारणाने मी त्या वाढदिवसाला गेलो असता 7:30 ते 7:45च्या दरम्यान माझ्या घरावर आपल्या स्थानिक माजी नगरसेवक रतन मांडवे ज्यांनी शिंदे गटात नुकताच प्रवेश केला व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 40 ते 50 कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने माझी पत्नी त्यावेळेस खाली उतरत होती आणि हा मॉब वरती जात होता, म्हणून माझ्या पत्नीने त्या मॉबला ओळखलं नाही आणि त्या मॉबने माझ्या पत्नीलाही ओळखलं नाही। माझं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल की त्यावेळेस माझ्या घरामध्ये कोणीच नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मॉबने माझ्या घरावर जाऊन लाथा मारणे, वल्गना करणे, शिव्या देणे, धमकी देणे, त्याच पद्धतीने पूर्णपणे सामूहिकरित्या हत्येचा कट रचणे, अशा सर्व गोष्टी त्यांनी केल्या। सर्व गोष्टींचे पुरावे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेले आहेत। त्याचप्रमाणे जे व्हिडिओ शूट त्या ठिकाणी करण्यात आले त्यामध्ये त्यांचा सरळ प्रयत्न हा मारून टाकण्याचा होता। माझ्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की बीड मध्ये जसं संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं तसंच ही हत्या प्रकरण नवी मुंबईमध्ये होतात की काय असं मला जाणवलं आणि माझ्या मनामध्ये मोठी भीती आणि मानसिक त्रास झाला। त्यामुळे 1 जून रात्री 11:30च्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला धाव घेतली। त्या ठिकाणी माझी कोणत्याही प्रकारची साधी एक कंप्लेंट, एक FIR दाखल नाही झाली। त्यानंतर 2 दिवस मी पत्रव्यवहार करून त्यामध्ये गृह सचिवालय असेल, CP ऑफिस असेल, DCP असतील, सहाय्यक आयुक्त असतील, सिनियर PI असतील, प्रत्येकाशी मी पत्रव्यवहार केला। सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी दोन्ही पद्धतीने मी पत्रव्यवहार केला आणि 3 तारखेला मला सहाय्यक आयुक्त मयूरजी भुजबळ साहेब यांनी आश्वासन दिलं की तुमच्यावर झालेला जो अत्याचार आहे तो खरंच धोकादायक आहे, प्राणघातक हल्ला करणे। त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीची बाब लक्षात घेऊन 4 वाजता मला टायमिंग दिला। 4 तारखेला 4 वाजता त्यांनी सांगितलं की तुमची सर्व कार्यवाही होईल आणि त्या पद्धतीने त्यांनी सर्व प्रकारची पडताळणी करून सीसीटीव्ही फुटेज असतील, आमच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज असतील, त्याचप्रमाणे माझ्या घरावर ज्या पद्धतीने जाऊन त्यांनी हत्या करण्याच्या ज्या वल्गना केल्या
या पद्धतीचे सगळे व्हिडिओ त्यांच्या हाती लागले आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिंदे गटाचे माजी नगरसेवक ज्यांनी 15 ते 20 दिवसापूर्वी शिंदे गटात प्रवेश करून अशा पद्धतीने सत्तेचा माज माझ्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला, याला कोणताही बेस नसताना माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यामुळे नेरूळ पोलीस स्थानकाने यामध्ये खबरदारी घेऊन आणि मला त्यांनी न्याय देण्याचा, त्यावर कार्यवाही करण्याचा, झालेल्या ज्या मारहाणीबाबत, त्या कटाबाबत, बदनामीबाबत त्यांनी स्ट्रॉंग असे गुन्हे त्यामध्ये दाखल केलेले आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत। त्यामुळे आता नेरूळ पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे डीसीपी ऑफिस किंवा सीपी ऑफिस असेल, आता आरोपींना किंवा झालेल्या गुन्हेगारांना कशा पद्धतीने शिक्षा देतील आपण मलाही बघायचंय। खरं तर ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे गुन्हा हा दाखल झालेला आहे, आता गुन्हा सिद्ध करणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे। कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि त्या नियोजनामध्ये मला 11 ते 11:30 वाजले। जेव्हा मी सोसायटीमध्ये आलो तेव्हा मला या सगळ्या घटना घडल्या की तुमच्याबाबत वल्गना केल्या आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत माझ्याकडे एव्हिडन्स कोणताही नव्हता। मी सोसायटी ऑफिसमध्ये कम्युनिकेशन केलं, परंतु त्यांनी मला सांगितलं की आपण सकाळी बघूया। मी नेरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले असता पवार म्हणून PSI होते, तरी पवार PSI यांनी जे माझ्या सोसायटीमध्ये हल्ला करण्यासाठी आले होते त्यांना कॉन्टॅक्ट केला। त्यांनी सुद्धा सांगितलं की असं 11 11:30 वाजता आणि त्यांनी स्वतः बीट मार्शल तिथे पाठवून त्यांच्याशी चर्चा केली की आपण सकाळी बघूया। त्यानंतर 2 तारखेला मी सिनियर PI आपले नायकोडी साहेब यांना जाऊन त्यांच्या दालनामध्ये भेटलो। त्यांनाही मी सगळ्या एव्हिडन्स दिले, तर त्यामधून त्यांनी मला सांगितलं की मला यायला 4 वाजतील। नंतर मग मी बोललो ठीक आहे, तर पुन्हा मग मी ACP भुजबळ साहेबांना भेटलो। भुजबळ साहेबांना आता ते सहाय्यक आयुक्त आहेत, तर त्यांना सर्व गोष्टीची माहिती होती, काय घडलंय, कसं घडलंय, कशा पद्धतीने मॉब घुसला आणि कशा पद्धतीने हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता। तर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सर्व पद्धतीने मला सांगितलं की स्वप्नील, तुमच्यावर जे मी कायद्याचा अभ्यास करणारा 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारा विद्यार्थी आहे आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मला दररोज 3 ते 4 जण येऊन भेटतात, 3 ते 4 जण कॉल करतात आणि त्यांना मी न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो। याच अनुषंगाने तिथील काही रहिवाशांनी मला अप्रोच केला की असे प्रश्न आमच्यामध्ये उद्भवतात, तर मी त्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा, काय पत्रव्यवहार केला पाहिजे, कोणाशी मेल कम्युनिकेशन केलं पाहिजे, हे सगळं मी त्यांना सांगितलं। परंतु विश्वशांती सोसायटी आणि माझा कोणताही संबंध नाही, इथून पुढेही कोणताही संबंध नसेल। कारण माझं ध्येय कोणतं राजकारण करणं किंवा कोणत्या पदावर जाणं हे नाहीये, परंतु सर्वसामान्यांना न्याय देणं ही माझी भूमिका असते, मग तिथे कोणी किती उच्च असो, कोणी कितीही नीच असो। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज बेनवशी पुरुषोत्तम सह आवाज टुडे।